सर्वांना नमस्कार. आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा. वैदेही तिच्या मैत्रिणीच्या लग्नात सजून धजून मिरवत होती. राधा तिची लहानपणापासूनची मैत्रीण, खूप जिवलग घनिष्ठ मैत्री होती दोघींची. वैदेहीच्या घराशेजारी तिचं घर होतं. ती अगदी हक्कानं त्या लग्नात सहभाग घेत होती. तिच्या हातात फुलाच्या पाकळ्यांनी भरलेलं ताट होतं. सकाळपासून नुसती तिची धांदल उडाली होती आणि चालता चालता तिचा धक्का एका हँडसम मुलाला लागला आणि तिच्या हातातून गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचं ताट वर उडालं आणि त्या सगळ्या पाकळ्या त्या दोघांच्या अंगावर पडल्या. तिने चिडून पाहिलं तर तो हँडसम रुबाबदार तरुण कुठल्या कुठे गायब झाला होता. ना सॉरी ना दिलगिरी. तिला त्याचा थोडा रागच आला, पण ती फक्त त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघत होती. मरून रंगाचा सूट घातला होता त्यानं. उंच गोरा स्मार्ट होता अगदी. वैदेहीची नजर आता त्याला शोधत होती, पण तो क्षणात गायब झाला. आता सगळीकडे तिची नजर त्याचाच शोध घेत होती. इकडे तिकडे पाहून झालं, पण तो काही तिला दिसला नाही. आणि पुन्हा अचानक तो तिला दिसला, स्टेजवर नवरदेवाच्या पाठीमागे. अच्छा, तर हा इथे उभा आहे. खूप रुबाबदार दिसत होता, एकदम हिरोसारखा. तो एकदम राजबिंडा होता. त्याचं देखणं व्यक्तिमत्व कुणाच्याही नजरेत सहज भरेल असंच होतं. खूप देखणा होता तो. तीही काही कमी नव्हती. साजेशी उंची, गोरा रंग, गुलाबी ओठ, कमनीय बांधा, चाफेकळी नाक, टपोरे डोळे, अगदी नक्षत्रासारखी, चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत. आणि ती बघते ना बघते तोच पुढच्या क्षणी पुन्हा तो गायब झाला सुद्धा. ती पुन्हा अस्वस्थ झाली. पुन्हा वैदेहीची नजर भिरभिरत राहिली त्याला शोधत. अरेच्चा, आता कुठे गेला हा? भूतभीत तर नाही ना? आणि पुन्हा तो तिला दिसला जेवणाच्या ठिकाणी. आणि पुन्हा वैदेही त्याच्याकडे जायला निघाली. इतक्यात तिच्या आईने तिला हाक मारली आणि 10 सेकंदात तिने पाठीमागं वळून पाहिलं तर तो पुन्हा गायब झाला होता. आणि वैदेही तर वैतागलीच. काय माणूस आहे की जादूगार? इतका कसा पटकन गायब होतो? आणि आता तिच्या लक्षात आलं की तो मुद्दाम हे करत आहे. मग वैदेहीनं सुद्धा त्याची फिरकी घ्यायचं ठरवलं आणि ती सुद्धा त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसली. आणि तो तिला दिसला. आता तो तिला शोधत होता. वैदेही हे लांबूनच पाहत होती. तो कन्फर्म तिला शोधत होता. त्याची नजर सतत भिरभिरत होती. दोघांचाही कुणालाही कळणार नाही असा लपंडाव चालला होता. लग्नाचा दिवस संपून गेला आणि त्याचं ते राजबिंड रूप, त्याची ती मधाळ नजर घरी घेऊन ती आली. आणि रात्रभर तिच्या डोळ्यासमोरून तो जातच नव्हता. शिबाई, लग्नाचा अख्खा दिवस गेला, पण मी त्याचं नावसुद्धा विचारलं नाही. पण एक मिनिट, मी का त्याचा एवढा विचार करते? असेल कोणीतरी मावाली. अशी मुलं उगीच मागे मागे लागतात मुलींच्या आणि ओळख काढतात, मग गैरफायदा घेतात. म्हणून तिने तो विचार सोडून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हणाली, अगं वैदेही, छान स्थळ आलं आहे तुझ्यासाठी. मुलाचा फोटो ठेवला आहे टेबलवर, तेवढा बघून घे. पण तिच्या डोळ्यात तर फक्त त्याचंच राजबिंड रूप भरलं होतं. आई, मी नंतर बघते गं, असं बोलून ती ऑफिसला निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे तिच्या जॉबवर गेली. तरीही त्याची नजर तिचा पिछा सोडतच नव्हती. सारखा तो तिला तिच्या समोर दिसायचा. आणि मग तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला गेली तर तो तिथे उभा आणि ती दचकली. हे काय, मला आता त्याचे भास पण व्हायला लागले की काय? तिनं चिमटा काढून पाहिलं स्वतःला तर तो खरंच होता. आणि काल पाठलाग करून पोट नाही भरलं वाटतं, म्हणून इथे आलात तुम्ही? तुम्ही स्वतःला समजता काय हो? मी चांगलंच ओळखते तुमच्यासारख्या मुलांना. तुम्ही अगोदर मुलींच्या मागे मागे लागता, त्यांना जाळ्यात ओढता आणि मग ती शांत झाली. तो म्हणाला, बोला ना, का थांबलात? आणि मग काय सांगा, असं म्हणून तो तिच्या जवळ येत होता. हे पहा, आधी तुम्ही दूर व्हा आणि तुम्ही मला काल माझ्याकडे का पाहत होता ते सांगा आधी. हे तुम्हाला कसं कळलं की मी तुमच्याकडेच पाहत होतो? बाय द वे, तुम्ही सुद्धा मलाच पाहत होता ना? आणि ती गडबडली आणि चाचरत म्हणाली, नाही म्हणजे मला दिसत होतं की तुम्ही माझ्याकडेच पाहत होता. हो, मी पाहिलं. आणि तो म्हणाला, मग कोण कोणाचा पाठलाग करत होतं नजरेनं, हे कळलं आता? आणि ती म्हणाली, तुम्हाला म्हणायचं काय आहे? मी तुमचा पाठलाग करत होते? हो, तुम्ही माझ्याकडे खूप रोखून बघत होता. मग तुम्ही का गायब होत होता सारखं सारखं? हो का? मग दुपारपासून कोण गायब झालं होतं? तुम्हीच ना? तो तिच्या आणखीन जवळ जात म्हणाला आणि आता केतकी खाली बघायला लागली. आणि तो तिला म्हणाला, पण तुम्ही चिडलात का इतक्या माझ्यावर? आपली ओळख ना पाळख असं तुम्हीच म्हणता ना? आणि मी तुम्हाला काही बोललो सुद्धा नाही. आणि वैदेही म्हणाली, तेच म्हणते मी.
तुम्ही इथे कसे काय? इथेही माझा पाठलाग करत आलात ना? याआधी तर मी तुम्हाला इथे पाहिलं नाही. हे पहा, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा, नाहीतर काय? तो तिच्या आणखीन जवळ आला आणि तिचा आवाज तिच्या घशातच अडकला. त्याला तिच्या इतक्या जवळ बघून त्याच्या भारदस्त पर्सनॅलिटीने ती भारावून गेली होती. त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाची छाप कालच तिच्यावर पडली होती. मिस वैदेही, सांगा ना, नाहीतर काय? आणि तिने त्याच्याकडे आवासून पाहिलं. तुम्हाला माझं नावही माहीत आहे? हो, त्यात काय अवघड आहे? मला तुमची जन्मतारीख, घरचा पत्ता, आवड निवड, ब्लड ग्रुपसुद्धा माहीत आहे. आता आयुष्यभर एकत्र राहायचं म्हणजे हे तर माहीत असायलाच हवं ना? म्हणजे हे कोणी ठरवलं आणि केव्हा की आपण आयुष्यभर एकत्र राहणार आहोत? आणि तो म्हणाला, तुमच्या डोळ्यांनी आणि माझ्या डोळ्यांनी, कालच. ती आता लाजून खाली बघत होती. हे पहा, हे असं नाही होऊ शकत. काय नाही होऊ शकत? त्यानं आणखीन एक पाऊल तिच्याकडे टाकलं आणि विचारलं. आणि तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून म्हणाला, सुंदर दिसते. काय? असं म्हणत तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. ही बट केसांची तुमच्या चेहऱ्यावर सुंदर दिसत आहे, असं म्हणालो मी. आणि तिने कावरी-बावरी होऊन ती बट मागे सरकवली. आणि पुन्हा त्यानं तिला विचारलं, सांगा ना, काय नाही होऊ शकत? आणि ती हळूच म्हणाली, हे जे तुम्ही आता म्हणाला ना, ते नाही होऊ शकत. काय म्हणालो मी विसरलो. ती म्हणाली, इतक्यात विसरला पण? मग मी कशी लक्षात आहे तुमच्या? आणि तो म्हणाला, काही गोष्टी या डोळ्यासमोरून जातच नाहीत. हे तुम्ही काय बोलताय? आपण एकत्र आयुष्यभर हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? पण मी तुम्हाला ओळखत पण नाही. मग मागाशी तर लगेचच कशा म्हणालात की तू इथे का आलास म्हणून? आणि तुझ्यासारख्या मावाली मुलांना मी चांगलंच ओळखते. कालपासून तर ओळखता की तुम्ही मला? ती हसली आणि म्हणाली, हो, पण खूप कमी वेळाची ओळख झाली ना आपली. एकमेकांना ओळखायला वर्षानुवर्ष सोबत असावं असं कुठं लिहिलं आहे का? तो म्हणाला, आयुष्यभराची ओळख होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो, एक नजर पुरेशी असते, नाही का? मला तरी असंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि ती पुन्हा लाजून खाली बघत होती. मग काय ठरवलं? ती म्हणाली, कुठे काय आणि कशाचं? हेच की, आयुष्यभर एकत्र राहायचं. तुम्हाला दुसरं कोणी आवडतं का? हो, मला ऋतिक रोशन आवडतो. आणि तो खूप हसायला लागला. तुझी आवड चांगली आहे, पण वेडाबाई, तो तुला नाही भेटणार. तो खूप लांब आहे. आणि माझे मित्रसुद्धा मला ऋतिक रोशनच म्हणतात. काय तो ओव्हर कॉन्फिडन्स? ती तोंड वाकडं करत मनात म्हणाली. हो, कॉन्फिडन्स तर आहेच, पण त्यासोबत आयुष्यभर तुम्हाला सुखात ठेवीन वचन देतो. आणि ती चकित होऊन मनात म्हणाली, याला कसं कळलं माझ्या मनातलं? ती गोंधळली आणि पुन्हा म्हणाली, पण माझं एका मुलावर प्रेम आहे. हरकत नाही, त्यालाही लग्नाचं आमंत्रण दे. आता ती आणखीन हसायला लागली. मला आईबाबांना विचारावं लागेल. लग्न तुमच्याशी करायचं आहे, आईबाबांशी नाही, म्हणून तुमचा होकार हवा आहे. ती अजून लाजली. आणि मी नकार दिला तर? तो तुम्ही देणारच नाही. आणि दिला तरी तो मला ऐकायला येणारच नाही. मला फक्त होकारच ऐकायला येणार आहे. मला तुमचं नावही माहीत नाही. नावात काय आहे? मग तुम्ही कसं माझं नाव माहीत करून घेतलं? मला गरज वाटली. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही शोधून दाखवा माझं नाव. त्यांची अशी शब्दांची जुगलबंदी चालली होती. आणि आता तो तिच्या खूप जवळ आला होता. हे पहा, तुम्ही आधी दूर व्हा, नाहीतर मी ओरडेन. हां. आणि ओरडून काय सांगणार? हेच की तुम्ही मला काय? मी तुम्हाला काय? तुम्ही मला प्रपोज केलं असं सांगणार? ठीक आहे, ओरडून सांगण्यासारखी गोष्ट आहे का? पण तरीही तुम्हाला इतकाच आनंद झाला असेल तर तुम्ही सांगू शकता, अख्ख्या जगाला ओरडून, की मी तुम्हाला प्रपोज केलं. मी नाही सांगणार असं काही. मग आता कोण म्हणालं की मी सगळ्यांना ओरडून सांगेन? तो तिला काही बोलूच देत नव्हता. जिथे तिथे तिची शब्दाने अडवणूक करत होता. पण तुम्ही मला पसंत नाही, ती पुन्हा मान खाली घालून म्हणाली. हरकत नाही, लग्न झाल्यावर तेही होईल, असं म्हणून त्यानं तिच्या हातावर किस केला. ती तर जागीच फ्रीज झाली. तिला थोडा राग आला त्याचा. आणि इतक्यात तिची मैत्रीण तिथे आली. अगं वैदेही, काय हे? तुला कळतं का तू कोणाशी बोलते? चांगलंच कळतंय, याच्यासारख्या मवाली मुलांना मी चांगलंच ओळखते. वे बावळट, अगं ते आपले बॉस आहेत, राहुल बोरकर. व्हॉट? वैदेहीला तर ठसकाच लागला. आय एम सॉरी सर, ते महत्त्वाचं नाही. माझ्या कानाला वेगळं काहीतरी ऐकायला येतंय का? मला फक्त हो किंवा नाही हेच ऐकायचं आहे. पण वैदेही आता खाली बघून लाजायला लागली. मिस वैदेही, मी वाट पाहतोय. सर, मी आधी घरच्यांना सांगेल आणि मग तुम्हाला कळवेन.
तोपर्यंत मी पत्रिका छापायला घेऊ ना. आणि ती लाजून पळत सुटली. दिवसभर ती त्या हाताकडेच पाहत होती आणि लाजून हसत होती. वैदेही घरी आली. फ्रेशसुद्धा झाली नाही, का तर त्यानं हातावर घेतलेला किस पुसून जाईल म्हणून. आणि तिच्या आईला म्हणाले, आई, मी एका मुलाला पसंत करते, त्यामुळे तू जो मुलगा सिलेक्ट केला आहे त्याच्याशी मी नाही लग्न करू शकत. अगं, फोटो तरी पाहिलास का तू? एकदम राजबिंडा आहे. आई, ऐक ना. अगं, कितीही राजबिंडा असला तरी मला नाही आता कोणालाच पाहायचं. बरं बाई, तुझी इच्छा, असं म्हणून आई तो फोटो तिच्यासमोर आपटून निघून गेली. आणि तिची नजर त्यावर पडली आणि फोटो बघून ती आश्चर्याने उड्याच मारायला लागली. तोच होता राहुल, तिचा बॉस. ती एकटक प्रेमाने त्या हाताकडेच बघत होती. इतक्यात तिचा फोन आला. तोच होता फोनवर. आता तरी होकार आहे की नाही? आता दोन्हीकडून स्थळ आलं. आणि ती म्हणाली, नाही. अरेच्छा, आता काय प्रॉब्लेम आहे? आमच्याकडे अशी लग्नाची मागणी घालत नाहीत. ठीक आहे, उद्या ऑफिसला येऊ नकोस का? उद्या घरी येतोय तुझ्या कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करायला. काय? आणि हात धुतला तरी चालेल आता. मी आणखीन किस देऊ शकतो. ती खूप लाजली. लाजताना छान दिसताय. ओ नो, याला कसं कळतं काय माहीत. आणि पत्रिका छापायला टाकलेल्या आहेत. पुढच्या आठवड्यात मुहूर्त आहे. ती हळूच लाजून म्हणाली, इतकी काय घाई आहे? मला तुमची ओळख करून घ्यायची आहे. लग्नाच्या आधी कितीही बोललो तरी ती म्हणावी अशी होणारच नाही, म्हणून घाई करतोय. आधी लग्न करू आणि बाकीचं सगळं आरामात. चालेल? तिने हसून फोन ठेवून दिला. ती आईला म्हणाली, आई, मला हाच मुलगा पसंत आहे. अगं, वाटलंच होतं मला. तू फोटो पाहिल्यावर नकार देणारच नाहीस. आत्ता कळवते त्यांना. अगं, बाबांच्या मित्रांचा मुलगा आहे. CEO आहे कंपनीत. लग्न झालं आणि हनीमूनच्या रात्री ती त्याची वाट पाहत होती आणि तो आत आला. तिने ओझरतं पाहिलं तसं तो पुन्हा गायब झाला. अरेच्छा, हा पुन्हा लपंडाव खेळायला लागला की काय, असं ती मनात म्हणाली. मग जरा वेळाने तो आत आला. हे काय, कुठे गेला होता मगाशी? अगं, तुझं गिफ्ट राहिलं होतं, ते आणायला गेलो होतो. मग त्यानं तिच्या चेहऱ्यावरचा घुंगट अलगद बाजूला सारला. हा, काय तो चंद्रासारखा मुखडा. तिला अजून खाली मान घालून बसली होती. त्यानं तिचा चेहरा पाहिला आणि तिच्या बोटात अंगठी घातली. आता ती वाट पाहत होती त्याच्या चुंबनाची, पण तो काहीच करेना. हे काय, तुम्ही आज काहीच नाही का करणार? म्हणजे तुमचं वेगळं काही प्लॅनिंग आहे का हनीमूनसाठी? नाही, माझं काही प्लॅनिंगही नाही आणि मी आत्ताही काही करणार नाही. आणि ती खूप आश्चर्यचकित झाली. का, असं तिनं विचारलं. आणि तो हसून तिला मुद्दाम म्हणाला, करूया की सावकाश, मला आता काहीच घाई नाही. आणि ती हसून म्हणाली, याला काय अर्थ आहे? मग लग्नाची घाई कशाला केली? अगं, मला तुला माझ्या आयुष्यात आणायची तेवढी घाई झाली होती. आणि ती आता हसून म्हणाली, मग मला पण आता घाई झाली आहे तुमच्या मिठीत सामावून जाण्याची. असं म्हणून ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याने हसून तिच्या ओठांचं एक दीर्घ चुंबन घेतलं. ती खूप खूप लाजली आणि मोहरून गेली. आता तो तिचा एक एक दागिना उतरवत होता.